शिरा श्राव्या बाबू पण खाते. ए श्राव्या बाबू खावा. वहिनींनी फायनली बांगड्या आणल्यात. मी त्या घेतल्याच नाहीत कारण का मला ह्याच आवडलेल्या. गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे. नाश्ता पाणी केला आणि आज सकाळी जागच नाही आली आणि आज पाऊस पण लागला वाटतं. सकाळी 4 वाजल्यापासून डायरेक्ट मला 9 वाजता जाग आली. आज क्रिशिका बैठकीला पण नाही गेली बिचारी माझी. आणि आत्ता चाललो आहे आम्ही क्लासला चेंबूरला तायकांडोच्या. तर अजून मच्छी वगैरे येताना मी आणणार आहे. बाकीचं डाळ भात वगैरे करून घेतलं. आई भाकऱ्या घालतील. बघूया आता येताना काय मच्छी मिळते कारण का 12-12:30ला थोडा मार्केट उठलेला असतो. भेटली तर बरी. तर बघू काय ते. चला रिक्षा पण भेटली. 11:15 वाजून गेलेत. चला तर एकर्स क्लबच्या इथे पोचलो. अगं काय करते बाबू. कालच स्कॅन करू. तेच ना चेंज. तर एकर्स क्लबच्या इथे पोचलो आणि अजून पण एवढं लागतं आहे ना. सकाळचे 11 वाजले तरी एवढं कडकडीतून जसे की 12:30-1 वाजलं आहे. हां जा. चला पाऊस पडला. ते पावसाचं पाणी तिथे कुठे चप्पल काढते. सर आलेत. सर नाही आले अजून. हां हां तर आता इथून निघालो आहे घरी जायला. आज भरपूर ऊन आहे आणि जाताना मच्छीसुद्धा घ्यायची आहे. गर्दी असेल काय माहीत नाही मार्केटला. का मार्केट उठलं असेल. हां बोल. आज मी घरी. आज मी बैठकीला नाही जाणार आहे बाळा. परी येईल आपल्याकडे. तर इथे रिक्षा स्टँड आहे पण आज रिक्षा नाही दिसत आहे. पण इथे एकच उभी आहे चुनाभट्टी. चला नशीब भेटली. इथे लाईनीत रिक्षा असतात नाहीतर. ते चल. हां तर आता चुनाभट्टीमध्ये पोचली आहे. मच्छी मार्केटमध्ये थोडी गर्दी कमी दिसते. बघूया आता काय मच्छी भेटते आपल्याला. ही बघ ही वाढलेलीच म्हणलं. ही पल्लूच असणार. थांब 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 थांब. म्हटलं अशी काय दिसते. हे थांब आलो. ती काय हल्ली पल्लू आले. बघते आता काय मच्छी भेटते. क्लासला गेलेलो ग. टोप्या काढून फेकते. दिला ऊन नाही लागत. हां काय नाही. थांबा बघते मी. हाय हाय फ्राय करायला. कोळंबी कधी बोंबील काय ते शिजून केवढीच होती. सार करायला बरं वाटतं. तर आमच्याकडे सार नाही. बारीक सुरमई घेतली. तर रस्त्यात आलो. मच्छी घेऊन एक रिक्षावाला नाही भेटला. चालत चाललो आहे. तर म्हटलं इथे जरा लिंबू सरबत पिते. आज काहीतरी दत्तांच्या देवळात काहीतरी कार्यक्रम आहे. कसला तर आत्ता जेवण वगैरे झालं आहे. क्रिशिकाला मगाशीच क्लासवरून आणलं. जेवण केलं. भांडी वगैरे आवरली. आणि हे किशोरी कोमल दोघीजणी आल्यात. मला थोड्या गप्पा गोष्टी करू. तो वरच्या रूमवर आले. संडे पण आहे तर म्हटलं खूप दिवसांनी आलेत. टाळा या. क्रिशिकातलं सांगते काय काय आहे. या याची लाईट का चालू ठेवली. आणि मोठी कामगारी आली आहे. दिया तू हो
की टाकून दिलं ते काहीतरी. पण तिला मी स्टोरी सांगितलीच नाही. ऐकलंय तिने. तुला सांगत होती तेव्हा तिने ऐकली. ओके, सगळं तेच सांगते. तेच मला यायला सांगते हिचं काय चाललंय. खाली बस ना कृषिका. तुम्हाला दोघी काळोखात नसते. काय खाताय तुम्ही? काय खाते? काय खाते? आई शिरा. श्राव्या बाबू पण खाते. ए श्राव्या बाबू खावा. खाते बघ हिच्या हाताने. ए समोर बघा. कृषिका नाच. डान्स कर ना. काय कामाच्या नाही द्या, नाचतच नाही. चल बंद कर. तर संध्याकाळ झाली आहे. चहा नाश्ता वगैरे झाला. शिरा बनवला होता मस्तपैकी. आणि आता किशोरी घरी जायला निघाली आणि मी चालले वेदांच्या मम्मीच्या शॉपवर. त्यांनी माझ्या मापाच्या बँगल्स फायनली भेटल्यात, त्या नाणे आणल्यात. आणि मला ब्लाऊज शिवायला पण जायचं आहे. आता वटपौर्णिमा पण येते. मला भोरला गेली त्या वहिनींनी छान अशी साडी घेतली होती. ती हरवली होती. मला त्या दिवशी माळ्यावर भेटली साफसफाई करताना. तर तिचा ब्लाऊज शिवायचा आहे. मम्मीकडे पण जायचं आहे. चला तर वहिनींच्या शॉपजवळ पोचली आहे. वेदांत वाटलेलंच तुम्हीच पाळणार हॉर्न एवढ्या जोरात. कृषिका नाचत होती. म्हटलं काय माहीत आहे की नाही वेदांत. गेली आत्याकडे गेली. कुठे गेला? मी म्हणते किरण काय एवढं हॉर्न मारतो वाटलं. बघते तर वाटलं नाही पप्पा. अरे बाप रे, भरपूर काय काय आणलं. कुठे गेली? कृषिका नाव काय? शेट आले. शेट दुकान. वहिनींनी फायनली बांगड्या आणल्यात. मी त्या घेतल्याच नाहीत कारण का मला ह्याच आवडलेल्या. त्यांना बोलली शोधून आणा म्हणजे आणा. कारण त्याची डिझाईनच क्लास वाटते एकदम. तू ट्राय कर. ही 2-2 आहे, ही 2-4 आहे. मगाशी मी विचारणार होती. तू म्हणते काय काय काढायला सांगितलं. नाही हे बघ ना. ही बघ, ही girl वाव आहे. क्यूट आहे. त्याच्यात 3 तर मग मी color ट्राय आहेत. करते. तर आजीसाठी माळ पण घेतली. खूप सुंदर आहे. मला माहीत नव्हतं माळ वगैरे आहे. नजरेत पडली. अशी बांगड्या कथ्थक घेतल्या. करते ना त्या टाईप मध्ये ही गर्ल. पण हे कशावर मॅच होईल? साडीवरती वगैरे होऊन जाईल हे. साडीवर बघायला पाहिजे. सिम्पल छान आहे. हे जरा लॉंग पाहिजे म्हणजे. हे कसं ड्रेसवरती वगैरे किंवा बाहेर जाताना असं छान मी वाटेल. तर वेअर करत नाही त्यामुळे. पिकनिकला तर वहिनींकडून बांगड्या घेतल्या. आजीला माळ घेतली आणि आता इथून निघते. केली आहे भरपूर सारी शॉपिंग. वहिनींकडे बांगड्या घेतल्या, माळ घेतली आजीसाठी. छोटेसे कानातले पण घेतले. आणि आता इथून निघते. किशोरीकडे जाऊन कृषिकाला घ्यायचं आहे. मग मम्मीकडे जायचं आहे. चला मग तू अशी काय बसलीस? नाही जायचं आता आपल्याला. परत कोण येणार घ्यायला तुला? चला. हे काय हिची स्टेपच बदलली लगेच. हो मग मला यायला लागेल मध्यरात्री घ्यायला. चला. तर मम्मीच्या इथे पोचले आणि आत्ताच गर्दी नाही जास्त लिफ्टला. पण सगळ्या तिने पण लिफ्टवरती गेले. हां खाऊ. तर मम्मीच्या इथे आत्ताच पोचलो आहे. हिला रडायला काय झालं काय कळत नाही. तिला खेळणी पाहिजे. तिला काय पाहिजे. क्ले सारखा घेऊन काय करणार आहे सोनू? चला. कोण आलं आहे आपल्याकडे? काकी आल्यात. तर आता मम्मीच्या इथून निघाले. मम्मीकडे मस्त सुकटाचं सार आणि भात खाल्ला. आणि कृषिकाई जेवली. ए थांब. लिफ्टमध्ये आलो सुद्धा आणि कोण नाही आहे. बॅग करा. ते सगळे असेच दाबतात बळा. ज्यांना घराला खाली जायचं असतं ना तसे प्रेस करतात. कोणी बटन दाबलं आता? कोणी नाही आता खाली.
तर मी आता त्या वहिनींकडे आले साडी घेऊन. फॉल बिडिंग पण करायची आणि शिवायचं आहे पण ब्लाऊज. माझे ना आता जेवढे ब्लाऊज शिवले ना तेवढे एवढे फुल हाताचेच आहेत. अजून एवढ्या हाताचा बरेच दिवस झाले शिवलाच नाही, तर कसा शिव काय कळत नाही. तर आत्ताच वरतून आले, वहिनींना साडी फॉल बिडिंगला दिली आणि ब्लाऊज पण शिवायला दिला. आणि रोजच्याप्रमाणे इथे मी बेड अंतरायला आली आहे, कारण मग किरण आल्यावर लेट होतो सेम झोपायला वगैरे. मग अंतरायला पण कंटाळा येतो. रात्रीचे 2-1 वाजतात. 2-1 काय 1 तरी वाजतोच. म्हटलं आता अंथरूण वगैरे टाकून घेऊया. आणि आज मला ज्या बांगड्या हव्या होत्या त्या भेटल्या दिवसभर. आज काय बैठकीला गेली नव्हते, जरा बरं वाटत नव्हतं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.